हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना, जय भीम. मी सीमा. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं किचन सवंगडी आणि मी या चॅनलमध्ये. तर हा व्हिडिओ मी धुलिवंदनचा शेअर करते. धुलिवंदनच्या दिवशी पौर्णिमा होती आणि पौर्णिमेच्या दिवशी माझा असतो उपवास. तर म्हटलं की चला धुलिवंदन पण आहे आणि पौर्णिमेच्या निमित्ताने उपवास पण आहे. तर त्या निमित्ताने इथे मी पुरणपोळ्या बनवते. तसं बघायला गेलं तर आदल्या दिवशीच होळीच्या दिवशी बऱ्याच जणांच्या घरामध्ये पुरणपोळ्या बनल्या असतील, पण त्या दिवशी माझ्या घरामध्ये मी साधं जेवण बनवलं होतं. कारण की दुसऱ्या दिवशी पौर्णिमा होती, तर म्हटलं की चला पौर्णिमेच्या दिवशीच पुरणपोळ्या आपण बनवूया. तर सगळ्यांच्या घरी नॉनव्हेज आणि आज माझ्या घरी होत्या पोळ्या, म्हणजेच धुलिवंदनच्या दिवशी पोळ्या होत्या. तर मी काय केलं, मी काल रात्रीच ठरवलं होतं की अर्धी तयारी आपण रात्री करायची, म्हणजे पुरण वगैरे शिजवून तयार करून सगळं ठेवायचं आणि सकाळी उठल्याबरोबर आवरून वगैरे स्वयंपाकाला लागायचं. पण असंच म्हणतात ना, थोडासा काहीतरी असा उशीर झाला, बाहेर मला जाणं झालं आणि त्याच्यामुळे उशीर झाला. तर म्हटलं की जाऊ द्या, तर रात्री तर जमलं नाही, तर मग दुसऱ्या दिवशी सकाळीच करूया. तर अंघोळ वगैरे झाल्यानंतर, झाडलोट सगळी झाल्यानंतर इथे मी ना कुकरमध्ये चण्याची डाळ घातलेली आहे शिजत. तर साधारणपणे 200 ग्रॅम इतकी डाळ असेल आणि ती मी शिजत घातलेली. ते डाळ शिजत घालत असताना त्यामध्ये मी थोडंसं तेल घातलं आणि थोडीशी हळद घातली आणि या डाळीला जवळपास 4 शिट्या मी करून घेतल्या. तर मस्त अशी डाळ शिजून जाते 4 शिट्यांमध्ये. आता ही जी डाळ आहे ना, मला आता चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. तर बरेच जण ना ही डाळ शिजवत असताना मोठ्या टोपामध्ये शिजवतात, कारण की त्याचं जे येळवणी असतं तर ते भरपूर प्रमाणामध्ये निघतं. पण त्याला जास्त वेळ जातो म्हणून मी कुकरमध्ये शिजवते आणि मग वाटलंच थोडंसं येळवणी कमी निघतंय तर त्यामध्ये आपण थोडंसं गरम पाणी घालून हे येळवणी आपल्याला जितकं पाहिजे तितकं आपण काढू शकतो. आता मुलांचे पप्पा गावी आहेत आणि आम्ही आहोत तिघंच मायलेकरं. तर मग आता तिघांसाठी पुरणपोळ्या करायच्या की नाही करायच्या असं खूप माझं चाललं होतं. पण मग मोठा मुलगा म्हणत होता की "मम्मी पुरणपोळी कर" म्हणून. कारण की आदल्या दिवशी त्याच्या मित्रांनी मला वाटतं डब्याला पुरणपोळी आणली असावी. तर मग तो म्हणत होता, "मम्मी पुरणपोळी कर आज" म्हणून. तर मग म्हटलं की चला ते पण एक निमित्त होतं आणि करून घ्याव्या म्हटलं पोळ्या. मुलं पण खातील आणि आपला उपवास देखील या पुरणपोळीवर सुटला जाईल. कसं असतं ना, पुरणपोळीचा हा असा एक स्वयंपाक आहे, की म्हणजे एखादा पदार्थ करून चालत नाही. या पुरणपोळीच्या स्वयंपाकाला भरपूर सारे पदार्थ करावे लागतात. मग माणूस 1 असू दे किंवा 4 असू दे किंवा 10 असू दे, स्वयंपाक करायचा तेवढा आपल्याला करावाच लागतो आणि सगळे पदार्थ असतील ना पुरणपोळीला, की मग जेवणाला थोडीशी लज्जत येते. तर एका साइडला मी काय केलं, कढईमध्ये जो फोडून ठेवलेला गूळ होता, जो पेपरमध्ये होता आणि हा जो गूळ आहे तो गावचा आहे बरं का, घरचा. तर मग तो गूळ ना मी फोडून असंच ठेवलं होतं पेपरमध्ये. तर तो गूळ आधी मी कढईमध्ये वितळवून घेतला आणि मग त्यामध्ये चण्याची डाळ घालून घेतली आणि आता हे जे पाणी सुटलंय ना, तर हे सगळं आपल्याला आटवून घ्यायचंय. तर तोपर्यंत मी एका साइडला काय केलं, बडीशेप आणि 4 वेलच्या छान अशा भाजून घेतला आणि त्यामध्ये चमचाभर अशी सुंठ पावडर घालून छान अशी पावडर तयार करून घेतली. आता बरेच जण यामध्ये फक्त वेलची आणि जायफळ देखील घालतात. माझ्या माहेरी फक्त यामध्ये सुंठ बडीशेप घातली जाते पुरणपोळीमध्ये. पण माझ्या सासरी सुंठ, बडीशेप त्याच्यानंतर वेलची हे सगळं बारीक करून त्याची पावडर घातली जाते. तर त्याची पावडर मी यामध्ये घालून घेतली आणि चिमटभर मीठ घातले. असं म्हणतात, की थोडंसं मीठ घातल्याने गोड पदार्थाचा आणखीन गोडवा वाढतो. घरातलं सगळं आवरता जवळपास 9:45 झालेच होते आणि तिथून पुढे मी स्वयंपाकाला लागले. तर माझा स्वयंपाक हा 12च्या आतमध्ये तयार होणं गरजेचं होतं. कारण की ना पौर्णिमेच्या दिवशी मी जो उपवास सोडते तो दुपारी 12 वाजता सोडते आणि मग रात्री वगैरे काहीच खात नाही. डायरेक्ट मग आपल्याला दुसऱ्या दिवशी जे काही खायचं ते आपण खाऊ शकतो. तर आता हे पुरण तयार होतंय, यातलं पाणी बऱ्यापैकी आटत चाललं. तोपर्यंत एका साइडला ना मसाला तयार करून घेतीये, जो कटाची आमटी असते त्याचा. तर आज ही कटाची आमटी मी काळ्या मसाल्यामध्ये बनवणार आहे. तर तसं बघायला गेलं तर काळा मसाला म्हणजे कोल्हापुरीच मसाला आहे. पण मी जे हे वाटण तयार करते ते काळ्या मसाल्याचं असणार आहे. तर आता हे पुरण बघा, याच्यामध्ये कालथा मी असा ठेवला तर एकदम उभा राहिलेला आहे. तर आता हे पुरण तयार झालेलं आहे. आता मी गॅस बंद करून घेते. जास्त जर पुढे गेलं की तर ना चाळणीतून ते पुरण बारीक करायला थोडासा वेळ लागतो.
कांदा वगैरे घातला यामध्ये. सोबतच यामध्ये धणे, थोडंसं डेसिकेटेड कोकोनट घातलं. त्याच्यानंतर आलं, लसूण आणि मग वाटताना थोडंसं जिरं घालणार आहे. सोबतच यामध्ये लवंग, दालचिनी आणि थोडीशी मिरी देखील घातलेली आहे. तर हा मसाला आपल्याला छान असा लालसर रंगावरती भाजायचा आहे. तर मस्तपैकी काळपट असं वाटण याचं तयार होतं आणि या कटाची आमटीला हे वाटण जर असेल ना, तर मस्त चवदार अशी आमटी तयार होते. वाटण छान असं मी भाजून घेतलं तेल घालून आणि आता हे वाटण जे आहे ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. यामध्येच आता मी थोडीशी कोथिंबीर, थोडंसं आलं आणि लसूण घालून हे वाटण बारीक करून घेणार आहे. आता हे वाटण बारीक झालं ना, की लगेचच मी आमटीला फोडणी देणार आहे. मस्तपैकी कटाची आमटी काहीच मिनिटामध्ये बनून तयार होते. तर यामध्ये मी ताजी अशी भरपूर कोथिंबीर घातलेली आहे, आलं लसूण घातलंय आणि साधारणपणे लहान चमचा जो असतो ना, तर तो चमचा जिरं घातलेलं आहे. तर कोल्हापूर भागामध्ये जो आमटीत मी बघाल ना, तर तिकडे धण्याचा वापर केला जात नाही बरं का वाटणामध्ये. त्यामध्ये जिऱ्याचा वापर जास्तीत जास्त करतात. त्यामुळे नॉन असो की पुरणपोळीच्या कटाची आमटी, त्या आमटीमध्ये तुम्हाला जिऱ्याचा फ्लेवर जास्त येतो. तर आता इथे ना वाटण तयार झालं आणि आता फोडणी देते. तर फोडणी देत असताना मी थोडीशी मोहरी घातली आणि त्यामध्येच आता भरपूर असा कढीपत्ता घालून घेते. म्हणजेच कटाची आमटी ना मस्तपैकी अशी कढीपत्त्याची फोडणी बसली ना, की छान अशी लागते चवीला. मस्तपैकी कढीपत्ता असा तडतडलाय. यामध्येच आता गरम मसाला म्हणजे जो आपलं घरगुती तिखट असतं ना, तर ते घातलेलं आहे साधारणपणे सव्वा चमचा. आणि आता तेलामध्ये घातल्यामुळे काय होतं मस्त असा कट येतो तिखट असा आणि ज्यावेळेस आपण ही आमटी पितो, तर मस्तपैकी ही आमटी घशामध्ये अशी तिखट झणझणीत अशी लागते आपल्याला. तर हे वाटण यामध्ये आता घालून घेतलंय आणि आता तेल सुटेपर्यंत हे वाटण परतून घेते. माझा इथे पुरणपोळीचा स्वयंपाक चाललाय किचनमध्ये आणि माझी दोन्हीही मुलांची तयारी चाललेली आहे. खाली त्यांना खेळायची आहे होळी. त्यांना रंग वगैरे खेळायला मुलांबरोबर आवडतात कारण की मित्र वगैरे सगळेच आवाज देत आहेत. तर त्यांचं चाललेलं आहे तेल वगैरे लावण्याचं कारण की जर ना हे जे आपण होळीचे कलर वगैरे खेळतो ना, तर काही कलर जे असतात सिल्वर कलरचे, तर ते खूप भयानक असतात, केमिकल असतं त्यामध्ये आणि म्हणून जर आपल्या त्वचेवरून किंवा केसामधून हे जर रंग आपल्याला काढायचे असतील ना लगेचच, तर आपण थोडंसं केसांना आणि आपल्या हातापायांना, मानेला, गळ्याला, चेहऱ्याला तेल लावलं पाहिजे पॅराशूटचं किंवा खोबरेल तेल किंवा कोणतंही तेल. तर यामुळे काय होतं ना, की तेल हे लावल्यामुळे कलर हा आपल्या त्वचेला असा चिटकून बसत नाही. एकाच अंघोळीमध्ये तो सगळ्याची सगळा कलर निघून जातो आणि सगळ्यात महत्त्वाचं अंघोळ केल्यानंतर जो त्वचेला असा कोरडेपणा जाणवतो ना, तर तो जाणवत नाही आणि केस देखील आपले छान असे मॉइश्चराइज होऊन जातात. एका साईडला मी आमटीला फोडणी दिली, तोपर्यंत इथे भर-भर मी आता हे पुरण वाटून घेते. गरम असताना हे पुरण जर आपण चाळणीतून वाटून घेतलं ना, बारीक केलं ना, पटापट पडतं. पण तेच आपण जर थोडंसं थंड होऊन करायला गेलं ना, त्याला वेळ लागतो बरं का. आता पटापट हे पुरण बारीक करून घेते, तोपर्यंत एका साईडला ही आमटी बनवून तयार होईल. पुरणपोळी खायला छान अशी चवदार आणि मस्त मजेदार अशी वाटते. पण त्याचा स्वयंपाक जो आहे ना, खूप वेळखाऊ आहे आणि तितकाच त्याचा खूप साज असतो. त्याच्यामुळे ना मला पुरणपोळी करायचा थोडाफार कंटाळाच येतो. शक्यतो मी पुरणपोळी करायचं असेल, तर त्याला ऑप्शनलमध्ये जो काही स्वयंपाक असेल, तर तो मी करत असते पुरणपोळी टाळून. पण म्हटलं की चला पुरणपोळी खूप दिवस केली देखील नव्हती, तर म्हटलं चला आज पुरणपोळीच करूया. मुलांना देखील सुट्टी आहे आणि छान अशी पुरणपोळी आज आपण करूया. कारण की जास्त काही पुरण मी घातलंच नव्हतं. फक्त 200 ग्रॅम म्हणजे 1 ग्लास भरेल इतकीच मी चणा डाळ शिजत घातलेली. तर त्याचं पुरण तुम्ही पाहू शकता एका लहान कढईमध्ये इतकं पुरण निघालेलं आहे. तोपर्यंत हे वाटण जे मी तयार केलेलं ना, आता मी ह्याचं जी आपली चण्याची डाळ भिजवून ठेवलेली त्याची मला भजी करायची आहेत. तर या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि भिजवलेली चण्याची डाळ आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालून याचं छान असं भरडसर वाटण तयार करून घेते. म्हणजे भरड अशी आपल्याला ही डाळ दळायची आहे आणि याची भजी आता करून घ्यायची आहे. शक्यतो पुरणपोळीमध्ये भजी आणि कुरडई वगैरे असं सगळं असतं. पण आता मी कुरडई न तळता भजी वगैरेच करणार आहे. कारण की कुरडई वगैरे जर तळल्या ना, तर मुलं कणी जास्त खात नाही आणि मग ते तसंच पडून राहण्यापेक्षा म्हटलं भजी करूया.
तर या भजीला आमच्याकडे ना भरड भजी देखील म्हटली जातात. चण्याची डाळ भिजवून केली जातात आणि हे बघा आता मी डायरेक्ट चमच्याने वगैरे सोडते. शक्यतो मी ना जास्तीत जास्त हात म्हणजे डायरेक्ट हात लावण्याचा प्रयत्न करत नाही. चमच्याने वगैरे अशीच भजी सोडते. तर अशी जी भजी आहेत ना, भरड असल्यामुळे मस्तपैकी दाताखाली चावताना अशी दाणे लागतात, कण लागतात आणि चवीला देखील मस्त लागतात अशी भजी आणि तेल देखील जास्त काही खेचत नाहीत ही भजी. तर काहीच मिनिटांमध्ये आता ही भजी बनून तयार होत आहेत. मी आधीच सांगितलं, की हा स्वयंपाक फक्त 3 माणसांसाठी मी करतीये. जास्त काही माणसांसाठी मी करणार नाही. म्हणजे आता सकाळचं जेवण होईल आणि उरलेल्या पोळ्या रात्री खाल्ल्या जातील किंवा मग रात्री मी बनवेल. तर साधारणपणे मी पोळ्या किती बनवणार आहे आत्ताच्या एका वेळेसाठी? तर साधारणपणे 7 ते 8 पोळ्या मला पुरेशा होऊन जातील. तर 7 ते 8 पोळ्यांमध्ये माझं 2 वेळचा स्वयंपाक होऊन जाईल. कारण की आम्ही तिघंच आहोत. तर भजी वगैरे आता काढलेली आहेत आणि उरलेल्या पिठाची देखील मी लगेचच ही भजी घालून घेतीये. आता मी सकाळीच जे पीठ मळून ठेवलं होतं, साधारणपणे 1 वाटी गव्हाचं पीठ असेल, तर अर्धी वाटी त्यामध्ये मी मैदा घातलेला आहे आणि छान असं हळद आणि मीठ घालून हे पीठ मळून ठेवलेलं. मस्तपैकी हे पीठ मुरलेलं आहे आणि छान अशी त्याची तार चालतीये. तर तुमच्या जर पोळ्या फुटत असतील ना, पुरणपोळ्या, तर त्या पिठामध्ये तुम्ही एकतर मैदा वगैरे घालून ते पीठ छान असं मळून ठेवा, मस्त मुरलं पाहिजे. आणि जर तुम्हाला मैदा घालायचा नसेल, फक्त गव्हाच्याच पिठाच्या पोळ्या करायच्या असतील, तर जे पण कणिक तुम्ही मळून ठेवता ना, तर ते मळून झाल्यानंतर थोडंसं पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. तेल पाण्यामध्ये म्हणजे पिठामध्ये तेल घालून मळलेलं पीठ पाण्यामध्ये भिजत ठेवायचं. तर 15 ते 20 मिनिटं जरी पीठ पाण्यामध्ये भिजलं ना, की मग ते पुन्हा एकदा मळून घ्यायचं. त्या पिठाला देखील उत्तम अशी तार तयार होते. ग्लुटेन तयार होतं त्याच्यामध्ये आणि त्याच्या पोळ्या देखील फुटत नाहीत. तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता. पण आता मला इतकं सगळं तामझाम मला सकाळी-सकाळी नको होता म्हणून मग मी यामध्ये थोडासा मैदा घातला. झटपट होतात आणि पोळ्या देखील फुटल्या जात नाहीत. सगळेजण घरात असले की मन कसं प्रसन्न वाटतं. पण आज ना घरामध्ये फक्त मी एकटीच आहे आणि असं खूप सुनं-सुनं वाटतंय आज मला. कारण की मुलं गेलेली आहेत खाली आणि मिस्टर गेलेले आहेत गावी. त्याच्यामुळे ना असं वाटतंय की मी एकटीच घरामध्ये आहे आणि एकटीच सण साजरा करते. असं कुठेतरी थोडंफार मनाला माझ्या वाटतंय. पण असो थोड्या वेळाने मुलं येतील घरी तेव्हा मग मला थोडंफार बरं वाटेल. घर कसं माणसांनी भरलं असेल ना तर छान वाटतं असं. पण असो. आता ह्या ज्या पोळ्या आहेत ना, पटापट मी बनवून घेते कारण की 7 ते 8 पोळ्या करण्यासाठी काही जास्त मला वेळ लागणार नाहीये. कारण की मुलं नाश्ता देखील करून गेलेले आहेत. शिवाय खाली बिल्डिंगमध्ये होळी असल्यामुळे वडापाव वगैरे तिथे वाटले जातात मुलांमध्ये. स्नॅक्स वगैरे वाटलं जातं. त्याच्यामुळे मला असं वाटतं मुलं देखील घरी आल्यानंतर जास्त काही पोळ्या खाणार नाहीयेत. प्रत्येकाने 2-2 जरी पोळ्या खाल्ल्या तरी भरपूर अशा पोळ्या होऊन जातील. तर खाली आमच्या बिल्डिंगमध्ये देखील भरपूर महिला अशा होळी वगैरे खेळतायत आणि शक्यतो जास्त महिला उतरत नाही. साधारणपणे 3 ते 4 जणीच असतात. भरपूर धमाल मस्ती वगैरे चाललेली असते. तर त्या देखील आम्हाला कधी बोलवतात. पण खरं सांगू का, मला शक्यतो रंग खेळायला, होळी खेळायला आवडत नाही. लहानपणी मी जेवढं खेळलं असेल तेवढंच. पण आता ना असं रंग अंगाला लागला ना, की असं मला काहीतरी वेगळंच वाटतं आणि त्वचा खूप माझी ड्राय अशी होऊन जाते आणि केसांचे आणखीनच माझे इश्यू आहेत. त्याच्यामुळे मी शक्यतो रंगपंचमी खेळण्यासाठी टाळते. बाकी दुसरं असं काहीच कारण नाहीये. तर इथे छान अशा पोळ्या मी शेकून घेतल्या आणि पोळ्या शेकत असताना मी तुपाचा वापर केलेला नाहीये बरं का. प्रामाणिकपणे सांगते इथे मी तेल आहे तर तेलच लावते. कारण की ना मुलं तुपाबरोबर खातात पोळी, पण मला शक्यतो ना तूप लावलेली पोळी नाही आवडत. मी शक्यतो तेल लावलेली पोळीच खाते. तर ही बघा मस्त टम्म अशी पोळी फुगलेली आहे आणि आता हा बघता-बघता मी साधारणपणे 8 ते 9 पोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. तर तयार झालेला आहे माझा पुरणपोळीचा स्वयंपाक. तर आजचा माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल, तर नक्कीच सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन अशा एका इंटरेस्टिंग व्हिडिओसहित. तोपर्यंत बाय.